शुभांशु शुक्ला यांच्यासाठी हा अंतराळ प्रवास ऐतिहासिक ठरला। पुन्हा आपण सुरेश सरांशी बोलूयात। खगोलशास्त्र अभ्यासक सुरेश चोपणे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश सर, शुभांशु शुक्ला यांच्यासाठी हा अंतराळ प्रवास ऐतिहासिक ठरलाय, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये पोहोचणारे ते पहिले भारतीय ठरले। काय सांगाल? निश्चितच 40 वर्षानंतर भारतीयांचा एक खगोल अभ्यासक जो आहे तो आपल्या अवकाशामध्ये गेलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामध्ये जाणारे शुभांशु शुक्ला हे पहिले ठरलेले आहे। आणि आता इतक्या 40 वर्षाच्या गॅप नंतर भारताचा एक खगोल अभ्यासक तिथे जातो, ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि हा पिरियड पण खूप मोठा आहे। आणि आपल्याला भविष्यामध्ये जे गगनयान आपलं स्वतःचं गगनयान आपण 2027 मध्ये तिथे पाठवणार आहोत, तेव्हा आपल्याला खरी गरज भासणार आहे शुभांशु शुक्लांची। आणि शुभांशु शुक्ला हे त्याचे नेतृत्व करणार आहे निश्चितच, कारण आता जो यांचा 18 ते 20 दिवसाचा जो अनुभव आहे या ISS मधला, हा अनुभव पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे। आणि पुढची जी आपली मोहीम आहे, म्हणजे ती तर मोहीम आपली इस्रोची आणि भारताची पहिली ती मोहीम असणार आहे, स्वतःचं अवकाशयान असणार आहे। बरोबर। आणि म्हणून शुभांशु शुक्लाचं तिथलं जाणं, तिथले त्यांचे प्रयोग करणं आणि पुढच्या मोहिमेसाठी त्या शुभांशु शुक्लांचं योगदान जे आहे हे फार मोठं राहणार आहे। आणि म्हणून आपल्यासाठी अतिशय अभिमानाची ही गोष्ट राहणार आहे, देशासाठी अभिमानाची गोष्ट निश्चितच राहणार आहे। निश्चितच सुरेश सर, आणि हा जो गगनयान, हा जो इस्रोचा आपला 2027चा एक प्रयोग आपण होणार आहे, त्याचं जे प्रमुख नेतृत्व आहे ते आपण शुभांशु शुक्ला यांच्याकडे देणार आहोत। तर या मोहिमेची तयारी करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल असं तुम्ही म्हणालात, पण या मोहिमेबद्दल काही माहिती सांगाल? सध्या आपल्या गगनयानाची आपल्याकडे टेस्टिंग चालू आहे, म्हणजे प्रक्षेपण करायचं, पुन्हा ते दुसऱ्यांदा प्रक्षेपण करायचं आणि असं प्रक्षेपण केल्यानंतर डॉकिंग अनडॉकिंगचा प्रयोग आपण मागच्या महिन्यात आपण केलेला होता। म्हणजे तिथे पहिल्यांदा इस्रोनी आपलं जे अवकाशयान आहे ते डॉकिंग केलं आणि अनडॉकिंग केलं। तर अशा प्रकारचे जे पूर्ण प्रयोग आहे ते प्रयोग तिथे आपले पुन्हा 1-2 वर्ष आपण करणार आहोत आणि ते केल्यानंतर मग संपूर्ण तयारी झाल्यानंतरच आपण आपले 4 जे अवकाश यात्री आहेत ते 4 अवकाश यात्री आपण अवकाशामध्ये, जसं आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे मग अगदी तशाच प्रकारचं छोटंसं स्टेशन जे आहे भारताचं ते राहणार आहे आणि तिथे आपण पाठवणार आणि तिथे यांची भूमिका जी आहे शुभांशु शुक्लांची। थोड़ा इमोशनल भी हो गई थी आप उस वक्त जब बेटा इतने दिन बाद लौटा है तो थोड़ा सा भावुक होना बनता है, लेकिन खुशी भी आपको बहुत ज्यादा। कल बात हुई थी, क्या कुछ बात हुई थी, क्या कह रहे थे आखिरी समय में? कल नहीं बात हुई है, परसों बात हुई थी। धन्यवाद है आपको, धन्यवाद है सबको धन्यवाद है। बहुत खुश है, पूरा परिवार बहुत बड़ा मिशन करके आया है। We still have something to watch। आप सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद। And we are so happy। We have next step right now। Please watch that immediately। It's important one, very important। He's coming out of the cupola, that coupon। Please watch that। तर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे। तर ड्रॅगन अंतर्यान हळूहळू वेग कमी करते त्याचा आणि त्यानंतर ते ऑटोमॅटिक अनडॉकिंगची एक प्रक्रिया असते ती सुरू झाली आहे। त्यानंतर आता अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ ते समुद्रात उतरलेलं आहे आणि आता ही सगळी प्रक्रिया आपण बघतोय। हमारे बच्चे को आशीर्वाद दिया है और उनको बधाइयाँ दी है, उसके लिए हम बहुत बहुत धन्यवाद उनका, सबका हम धन्यवाद करते हैं। तर नासाने सांगितल्याप्रमाणे ड्रॅगन अंतराळयान 580 पाऊंडपेक्षा जास्त वजनाच्या सामानासह परत येत आहे आणि ज्यामध्ये नासाचा हार्डवेअर आणि या मोहिमेदरम्यान केलेल्या 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांच्या डेटाचाही समावेश आहे। म्हणजे हा सगळा डेटा घेऊन भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांच्यासह 3 अंतराळवीर हा सगळा डेटा घेऊन परत येत आहेत। हा डेटा आणल्यानंतर
अनेकशा गोष्टींचा उलगडा होईल या मोहिमेमध्ये काय काय साध्य झालंय या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. तर अंतराळवीरांनी नेमके काय प्रयोग या सगळ्यामध्ये केलेले आहेत. मायक्रो अल्गीवर यांनी प्रयोग केलेला आहे. त्यांचे सॅम्पल घेतलेले आहेत जे भविष्यात एका मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि जैव इंधन स्रोत ठरू शकतात. या सगळ्या मोहिमेमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग या 4 अंतराळवीरांनी केलाय. तर ॲक्सियम स्पेसने सांगितलंय की मायक्रो अल्गीमध्ये असलेली सहनशक्ती त्यांना पृथ्वीबाहेरही जिवंत राहण्यासाठी एक उपयुक्त पर्याय बनेल. त्यामुळे जे काही प्रयोग शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी केलेले आहेत ते भविष्यातील मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुर्तास आपण बघतोय की जे ड्रॅगन अंतराळ यान आहे ते पृथ्वीवर आलेले आहे. त्याचा वेग कमी करून ते समुद्रात उतरलेलं आहे आणि कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळच्या समुद्रामध्ये ते उतरलंय. मतलब जो है देश का परिवार के लिए कितना खुशी का पल है. बहुत बहुत खुशी का पल है. बहुत हम लोग तो जो है वेट कर रहे थे. सक्सेल वापसी का जो है वो पूरी तरह संपन्न हुआ. उसके जाने से लेकर आने तक का जो वक्त बिल्कुल जाएंगे. बिल्कुल रोज जाते हैं, करते हैं और आज भी करते, अब तो करते ही रहेंगे. जो पूरा वक्त था जो गुजरा है वो किस तरीके से परिवार अब थोड़ा सा मतलब वो तो रहता ही है कि मन में रहता है कि क्या सक्सेल हो जाए एक चीज़ तो रहती है. तो वही चीज़ रही मन में. अभी 10-15 दिन लगेंगे. 15 दिन का है टाइम है जो यहाँ इंडिया आने में 10-15 दिन लग जाएंगे. अब वो आएंगे तब फिर देखेंगे. मतलब पहले डिसाइड तो हो उनका आने का, तब तैयारी करेंगे. हम सब जो है बहुत उत्साहित हैं, जी बहुत खुश हूँ, बहुत एक्साइटेड हूँ. तर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे उत्तर कॅलिफोर्निया प्रदेश का जो है बहुत बड़ा गौरव है. उत्तर प्रदेश के वो एम्बेसडर बनेंगे और यहाँ के मतलब हमारे देश के लिए तो वो हीरा है ही हैं, लेकिन लखनऊ शहर के लिए वो जो है कोहिनूर हैं. तर उत्तर प्रदेशचे ब्रँड एम्बेसेडर ते लवकरच बनतील अशी प्रतिक्रिया इकडनं येते. कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ पाण्यामध्ये हे ड्रॅगन अंतराळ यान उतरलेलं आहे आणि हळूहळू पुढची जी प्रक्रिया ती सुरू झाली आहे. आणि लवकरच भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांचे 3 सहकारी हे पृथ्वीवर येतील आणि पृथ्वीच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी त्यांना रिहॅब सेंटरमध्ये ठेवावं लागणारे 7 दिवस जवळपास ते तिथे असतील आणि त्यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणाशी त्यांचा डायरेक्ट संपर्क येईल. थ्रिलिंग था, बहुत